उपमुख्यमंत्री अजित पवारांना शरद पवार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत। विधान परिषदेचे माजी सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे निंबाळकर घड्याळ काढून तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। शरद पवार आणि रामराजे निंबाळकरांची गुप्त भेट झाल्याची माहिती आहे। रामराजेंनी फलटण जवळच्या खटके वस्तीमध्ये आज कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावलेला आहे। रामराजे यांच्यासोबत फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे सुद्धा अजित पवार यांची साथ सोडण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे नुकतीच अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी दीपक चव्हाण यांना जाहीर केलेली होती। दरम्यान रामराजे अजितदादांची साथ सोडणार नाहीत असा दावा दादांचे नेते अमोल मेटकरी यांनी केला आहे। दरम्यान रामराजे निंबाळकर यांचा राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे आपण पाहूयात। 1995 साली फलटण मतदारसंघामधून अपक्ष म्हणून ते निवडून आले। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे। 1999 ला राष्ट्रवादी पक्षात त्यांनी प्रवेश केला। शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे। सत्तेमध्ये असताना राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, सातारचे पालकमंत्री, त्यासोबतच विधान परिषद सभापती अशी अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत। सलग 3 वेळा ते विधान परिषदेवरती निवडून गेलेले आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे ते सासरे आहेत। दरम्यान रामराजे निंबाळकरांच्या निर्णयावरती अजित पवार गटाचे आमदार अमोल मेटकरी यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्ता मिळवून निर्णय जाहीर केला, मेळावा घेऊन, याचा अर्थ प्रत्येक माणूस करते असं होत नाही। रामराजे साहेब हे पक्षाचे सिनियर नेते आहेत। कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता कार्यकर्ते मेळावे घ्यावे लागतात। मात्र ह्या सर्व चर्चा आहेत। काही मिनिटांपूर्वी मी स्वतः पोहरादेवी येथे अजितदादांच्या समवेत होतो, त्याचा व्हिडिओ पण मी ट्विट केलाय। मात्र यामध्ये कुठलीही सूत्राम शक्यता रामराजेंची तुतारी हाती घेण्याची नाही। आणि तुतारी प्रत्येकच माणूस आता उठला आणि तुतारी हाती घेणार तर एक दिवस तुतारीची पुंगी होऊन जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।